मित्रो, आपण बालकाचे मानसशास्त्र या विषयामधला हा अगदी सुरुवातीचा भाग आहे. आपण पहिल्या एका व्याख्यानामध्ये पाहिलं की वाढ आणि विकास याच्यामध्ये काय फरक आहे, विकास त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, विकासाची तत्त्व कोणती, ह्या सर्व गोष्टी आपण एका व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. आता आपण पाहणार आहोत की ज्या विकासावस्था ज्या असतात, ह्या विकासावस्था आहेत त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत आपण ते पाहणार आहोत. त्यातली जी पहिली अवस्था आहे त्याला आपण म्हणतो शैशवावस्था किंवा इन्फन्सी. आता ही जी इन्फन्सीची जी स्टेज आहे ह्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर आपण पहिल्यांदा विचार करू की शारीरिक विकास मुलाचा कसा होतो. तर जन्मताच जे मूल असतं की आईच्या उदरातून जेव्हा मूल बाहेर येतं त्यावेळेला श्वसन, अभिसरण आणि पचन या क्रिया स्वतंत्रपणे आजपर्यंत ते आईच्या गर्भात जोपर्यंत ते मूल असतं तोपर्यंत ते आईच्या नाळेमार्फत या सगळ्या गोष्टी करत असतं. आता मात्र हे तिन्ही क्रिया त्याच्या स्वतंत्रपणे ते करू लागतं. शिशूची जन्मजात उंची जी असते ती 15 सेंटीमीटर आणि वजन साधारण 3 किलोग्रॅम असतं. तर डोकं हे धडाच्या मानानं खूपच मोठं असतं. धडाच्या तुलनेत 1/4 इतके, तर मोठेपणी 1 इतके असते. म्हणजे कसं पहा की लहानपणी जर तुम्ही अगदी जन्मलेलं बाळ पाहिलं तर तुम्हाला ते बेडप दिसतं. आपण जर कितीतरी म्हणलं की लहान मुलं खूप छान दिसतात, लहान मुलं छान दिसत नाही, इतकं लहान छान दिसत नाही. कारण काय असतं की ते प्रपोर्शनमध्ये नसतं. त्याचं डोकं खूप मोठं असतं, त्यामुळे धड लहान असतं. म्हणजे 1/4 म्हणजे 1/4 एवढंच असतं. आता जर आपण आपल्या तरुण माणसाचा विचार केला तर आपलं जे डोकं आहे ते एकूण सगळं आपलं जे काही हाईट असेल किंवा त्याचे 1 इतकं असतं. हा त्यातला फरक असतो. आणखी एक वैशिष्ट्य काय आपल्याला दिसतं, तर पहिल्या 9 महिन्यात विकास अत्यंत वेगात होतो. म्हणजे फार झपाट्यानं होतो. म्हणजे तुम्ही यात जन्मलेलं बाळ पाहिलं आणि 1 महिन्याने त्यांच्या घरी गेलात, त्या नातेवाईकांच्या किंवा त्या घरी, तर ते तुमच्या लक्षात येईल त्या मुलात एकदमच फरक झालेला दिसतो तुम्हाला. आणखी 2 महिने गेलं की आणखीच फरक पाहिलेला दिसतो तुम्हाला. म्हणजे हा जो काय हा वेग जो असतो खूप असतो. त्या तुलनेनं नंतर हा वेग इतका राहत नाही, पण तो वेग या ठिकाणी जास्त असतो. तसं ज्या प्रमाणात उंची वाढते त्या प्रमाणात वजन वाढत नसतं. म्हणजे त्या बाळाची जी आहे ती या 9 महिन्याच्या काळात किंवा सुरुवातीच्या काळामध्ये उंची मात्र झपाट्यानं वाढते, त्या मानानं वजन वाढत नाही, हे वैशिष्ट्य असतं. या काळात पुरेसं अन्न, विश्रांती आणि झोप याची खूप गरज असते. वास्तविक पाहता हे तर ह्याच्या ते गर्भावस्थेत असताना सुद्धा या गोष्टीची गरज असते. म्हणून आपण म्हणतो की जी काही गरोदर माता असते किंवा जी स्त्री असते त्या गरोदर स्त्रीला ज्यावेळेला ती गर्भावस्थेत त्याच्या उदरामध्ये गर्भ असतो त्यावेळेला तिला पुरेसं अन्न दिलं पाहिजे, तिला पूर्ण विश्रांती दिली पाहिजे, तिची पुरेशी झोप होली पाहिजे, तिला कुठलाही मानसिक त्रास होता कामा नये. कारण ह्याचा सर्वांचा परिणाम अत्यंत प्रतिकूल असं ते जर असंच घडलं नाही, समजा त्याला झोप मिळत नसेल, विश्रांती मिळत नसेल, पुरेसं अन्न मिळत नसेल, तर त्याचा प्रतिकूल परिणाम ह्या होणाऱ्या बाळावर होत असतो. तसं हे जन्मलेलं जे बाळ आहे तिथंसुद्धा हे जे लहान बाळ असतं त्या बाळालासुद्धा ह्या सर्व गोष्टी आवडतात. म्हणून आपण म्हणतो की माता जे काय आहे की माताच्या अंगावरचं दूध पिणं हे फार अत्यंत आवश्यक मानतो आपण. त्याला पुरेसं अन्न मिळालं पाहिजे. आणि जर आईला दूध द्यायचं असेल तर आईला पण चांगला पौष्टिक आहार पाहिजे ना, त्याशिवाय आईला कसं दूध येईल तेव्हा. म्हणून मी तर पाहिलं की खेड्यामध्ये तर आईलासुद्धा खूप दूध खायला देतात त्या काळामध्ये. म्हणजे आईला जर ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, पौष्टिक खाद्य मिळालं तरच मुलाला देखील मिळतं. विश्रांती पाहिजे, मुलाला झोपही भरपूर पाहिजे असते. म्हणून त्या काळामध्ये जर त्या मुलाला झोप मिळाली नाही तर मूल किरकिर करतं. आपण म्हणतो मूल किरकिर करतं म्हणजे काय होतं, झोप नीट होत नाही. आणि झोप नीट झाली नाही तर त्याचा अत्यंत विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. मूल किरकिर करायला लागतं, लक्षात घ्या. म्हणून या काळामध्ये ह्या गोष्टी आवश्यक असतात. मध्येच मी अशी बात, समजा रेल्वेचा रोड शेजारी आहे, मग त्याचा आवाजाचा खडखडाट, त्यामुळे झोप येत नाही. किंवा आणखी काही प्रार्थनास्थळं असतात, त्याला गोंगाट आवाज असतो, मंदिरं असतात त्यांचा गोंधळ असतो, त्याच्यामुळे सुद्धा काळाचा त्रास होतो. तर हा त्रास ते होता कामा नये अशी अपेक्षा असते. दुसऱ्या वर्षी त्याची उंची 4 ते 5 इंच इतकी वाढते, तर तिसऱ्या वर्षी त्याची उंची 90 सेंटीमीटर आणि वजन साधारणपणे 16 किलोग्रॅम इतकं झालेलं असतं. आता हे जे आहे लक्षात घ्या, की हा वेग किती वाढला, झपाट्याने वाढला पहा. हा जो काही त्याचा जो वेग वाढलेला आहे उंचीचा किंवा वजनाचा, तर या ठिकाणी म्हणजे
किती महिने 3 वर्षामध्येच किती वजन वाढलं पहा, की त्या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवात 3 किलोग्राम होतं, एकदम 16 म्हणजे 5 पटीनं आमचं वजन वाढलेलं आहे. पुढे इतकं एवढ्या प्रमाणात हे वाढत नसतं, लक्षात घ्या. आता अवयव झाले, ठीक आहे, शरीर जे आहे शरीराचा विकास, पण नुसतं ते अवयव मोठे होऊन चालत नाही ना. म्हणजे हात म्हणा, पाय म्हणा, धड म्हणा, डोकं म्हणा, असंच झालं. ते त्यांची हालचाल होण्यासाठी जी शक्ती लागते त्याला आपण मोटर डेव्हलपमेंट म्हणतो, कारक विकास म्हणतो. म्हणजे त्या इंद्रिय जे स्नायू आहेत त्या स्नायूंची हालचाल झाली तर पाय उचलता येईल, हाताने ॲक्शन काय करता येईल. तर त्यासाठी जी काही एक शक्ती असते त्याला आपण म्हणतो कारक विकास असतो. तर या म्हणजे कारक विकास म्हणजे काय, तर शरीराच्या विविध हालचाली करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंद्रियाच्या स्नायू शक्तीमध्ये, वेगामध्ये, अचूकतेमध्ये, तसेच स्नायू व मज्जासंस्थेच्या समन्वयामध्ये होणारा विकास. म्हणजे काय पहा, की शरीरात नुसते स्नायूचा विकास, स्नायू मोठे होऊन सुद्धा चालत नाही. तर स्नायूची हालचाल होण्यासाठी जो तुमचे मज्जातंतू जे आहेत, मज्जातंतूकडून ती संवेदना येणं आणि त्या मेंदूला त्या संवेदना देणं, त्या स्नायूला देणं, हात उचलायला सांगणं म्हणा किंवा पाय उचलायला सांगणं म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा जो समन्वय साधना असतो आणि हा समन्वय साधण्याचा जो काय सगळा प्रकार असतो त्याला आपण सगळं कारक विकास म्हणतो. जर हा कारक विकास कमी झाला तर काय होतं पहा, आपल्याला दिसतं काय वेळेला, की त्या मुलाच्या हालचाली ज्या आहेत त्या हालचाली सुसंगत होत नाहीत, विसंगत हालचाल होतात किंवा काय वेळेला सुस्त ते मूल राहतं. तर हा जो प्रकार असतो तो सगळ्यात संबंध असतो तो कारक विकासाचा असतो. आता हा कसा आपल्याला जाणवतो, तर गर्भावस्थेमध्येच 3ऱ्या महिन्यामध्ये गर्भाच्या हालचाली जाणवू लागतात. म्हणजे आईच्या उदरात ज्यावेळेला गर्भ असतो त्यावेळेला 3 महिन्यानंतर साधारणपणे तिला जाणवायला लागतं आपल्या म्हणजे उदरामध्ये ते बाळ आहे ते काहीतरी हालचाल करायला लागलेलं आहे. लक्षात घ्या, ह्या हालचाली होणं, हे जे हालचाली त्याच्या होतात त्या नुसता तो गोळा नाही आहे, आता त्याची आता हालचाली करत आहे, तर तो सुद्धा कारक विकास असतो. नंतर 2 ते 3 वर्ष कालावधीमध्ये मूल चालणं, चढणं, ठोकऱ्याची खेळणी इत्यादी क्रिया व्यवस्थित करू शकतं. खरं म्हणजे 11व्या-12व्या महिने म्हणजे तुमच्या वर्षाचं पहिल्या वर्षी साधारणपणे 12व्या महिन्यानंतर किंवा आपण 1 वर्ष पूर्ण झाल्यावर मग आपण मूल 2 पायावर व्यवस्थित उभं राहायला लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये आता काय होतं पहा, त्याच्या हालचाली कुठपर्यंत होतात तर ते नीट उभं राहायला लागतं. आणि 2 ते 3 वर्षापर्यंत तर ते मुलाचं चालणं, चढणं, ठोकायची खेळणं अशा म्हणजे हाताच्या आणि पायाच्या ज्या क्रिया आहेत ह्या व्यवस्थित आता करायला लागतं. आणि म्हणून आपण काय करतो पहा, जे आपण बालवाडी म्हणतो आपण, की 3.5 वर्षाला आपण त्या मुलाला घालतो त्या ह्याला शाळेमध्ये, आणि तेहीपेक्षा हल्ल्याचं काही लोक प्ले ग्रुप वगैरे मध्ये घालतात. ते कुठं घालतात तर साधारण 2.5 वर्षाला. म्हणजे मुलाला निदान चालायला तरी यायला पाहिजे, बोलायला तरी यायला पाहिजे, ठोकायची खेळायला तर आला पाहिजे, म्हणजे अशा हालचाली तर करता आल्या पाहिजेत. हे आले म्हणजे साधारण 2.5 वर्षानंतर आपण त्याला त्या प्ले ग्रुपमध्ये किंवा प्ले स्कूलमध्ये घालतात. पण खरं 3.5 वर्षानंतर आपण त्याला बालवाडीत घालतो. ते कारण हे असं असतं की 3ऱ्या वर्षी अखेरीस आपण म्हणलं की मूल व्यवस्थित चेनं चढून, म्हणजे आता ते मूल काय करतं, व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी करू लागतं. चालणं, उभं राहणं, उड्या मारणं, जिना उतरणं, ह्या म्हणजे त्याला समजा आपण त्या बालवाडीच्या वर्गात नेऊन ठेवलं तर त्याला त्या शाळेमध्ये जो काही वर्ग असेल त्या वर्गात जाऊन बाकावर बसणं म्हणा किंवा खाली त्या ह्याच्यावर बसणं, त्याच्या सिटिंग व्यवस्था जी असेल त्याच्यावर बसणं, उतरणं, समजा वरच्या मजल्यावर असेल शाळा एखादी तर तिथं वर चढता येणं, या सगळ्या गोष्टीला याव्या लागत असतात. म्हणून आपण 3.5 वर्षानंतर त्या मुलाला शाळेत घालत असतो. आणि शासनानं आता काय केलेलं पहा, 3ऱ्या वर्षापासूनच आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3ऱ्या वर्षापासून जबाबदारी स्वीकारलेली कशाची, 3 ते 18 म्हणजे पूर्वी काय होतं 6 ते 18 या वयोगटातल्या मुलांना मोफत सक्तीचं सार्वत्रिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शासनानं स्वीकारलेली होती RTE खाली. आता ह्या RTEचं एक्सटेन्शन होऊन आता आपण काय केलेलं आहे, 3 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतची जबाबदारी आता शासनाने घेतलेली आहे. म्हणजे आता 3ऱ्या वर्षामध्ये ज्याला बालवाडीत मुलगा जेव्हा जाईल त्याच्या देखील शिक्षणाची जबाबदारी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे. ते आपण स्पष्टीकरण मी पुढे देईन तुम्हाला का असं म्हणतो मी ते. आणि कारक विकास वैशिष्ट्य काय गमतीशीर पहा, की आता शिशूच्या हालचालीची वाढ कशी होते पहा, म्हणजे डोक्याकडून पायाकडे होत जाते. म्हणजे अगोदर डोक्याची हालचाल होते. मूल काय करतं पहा, की पहिल्यांदा डोकं उचलतं. समजा ते अगदी लहान बाळ डोळ्यासमोर आलं तर ते काय करतं, पहिल्यांदा डोकं उचलतं. अजून त्याला ह्याच्या छातीवर उचलता येत नाही किंवा वर ते बसता येत नाही, परंतु
त्याच वेळेला म्हणजे जेव्हा डोकं उचलेल त्यावेळेला पायाची हालचाल नाही करता येत त्याला फार, पण डोक्याची मात्र अगोदर हालचाल करता येते आणि मग नंतर ते पायापर्यंत जातं. मग 14व्या महिन्यात मूल उभं राहतं, म्हणून 12व्या किंवा 14व्या महिन्यापर्यंत मूल आता उभं राहायला लागतं. शिशूच्या धडाजवळचा भाग प्रथम कार्यक्षम म्हणजे पहा की ज्याला आपण काय म्हणू की शीर्षापासून पुच्छाकडे असं म्हणलं जातं. पहा म्हणजे शेपटीड, पुच्छ म्हणजे शेपट. शेपूट म्हणजे काय तर डोकं शीर्ष आणि पुच्छ शेपूट म्हणजे पायाचं टोक. अशा पद्धतीने विकास होत जातो. म्हणजे सुरुवातीला डोक्याचा आणि नंतर पायाकडे ह्या दिशेने जातो, म्हणजे वरून खाली. आणि शिशूच्या धडाजवळचा भाग प्रथम कार्यक्षम म्हणतो, तर धडापासून दूर असलेला भाग उशिरा कार्यक्षम म्हणतो. म्हणजे छातीचा जो भाग आहे, छातीचे जे स्नायू आहेत, हातापायाचे जे मधले जे स्नायू आहेत, ह्यांचा विकास होतो पोटाचे. आणि नंतर मग तिकडचे जे स्नायू म्हणजे हाताचे बोटं वगैरे जे आहेत ना ते नंतर, पायाची बोटं वगैरे ते नंतर. याचा अर्थ काय होतो पहा, म्हणजे एक उदाहरण तुम्हाला मी सांगेन की लहान मूल जे आहे ना त्याला तुम्ही हातात पेन्सिल द्या आणि त्याला पेन्सिल धरायला लावा, तर त्याला पेन्सिल नीट धरता येत नाही बोटामध्ये, कारण त्या 2 बोटांच्या स्नायूंचा तेवढा विकास झालेला नसतो की जेणेकरून ती चिमटीत तो पेन्सिल पकडावी. आणि म्हणून मग आपल्याला इतक्या लहानपणी मुलांना उगीच हातात पेन देणं, पेन्सिल देणं, त्यांना जबरदस्तीने काय लिहायला लावणं हे चुकीचं ठरतं. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी विशिष्ट वय झाल्याशिवाय त्या ठिकाणी म्हणजे इथं दिसतंय मूल छान तुम्हाला, म्हणजे तुम्ही म्हणता की नाही सर आमचं मूल चांगलं चालतंय बोलतंय, तसं नाही आहे. लक्षात घ्या. त्याच्या ह्या स्नायूंचा विकास झाला आहे, ते चांगलं पळतंय बरोबर आहे, परंतु म्हणून त्याला बोटाच्या चिमटीत पकडता येत नाही, कारण बोटाचे स्नायू शेवटचे स्नायू आहेत. लक्षात तुमच्या पायाचे बोटाचे स्नायू शेवटचे आहेत. मांड्याच्या स्नायूचा विकास अगोदर होईल आणि पायाच्या बोटाच्या स्नायूचा विकास नंतर होईल, असा तो साधारणपणे भाग असतो. तर एखादी क्रिया करण्यासाठी मूल प्रथम शरीरातील सर्व स्नायूचा वापर करतं, नंतर आवश्यक तेवढाच वापर करतं. म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट करायची असेल तर ते सगळं म्हणजे एक कॉन्सन्ट्रेशन करते. एखादी वस्तू उचलायची असेल तर अगदी डोकं, पोट, छाती, पाय असं सगळे ते एकवटतं स्नायू आणि ती वस्तू उचलायला लागतं. पण नंतर हळूहळू ते लक्षात येतं की एवढीची काही गरज नसते आणि हळूहळू त्या गोष्टी कमी होत जातात आणि फक्त मग त्या हाताने ती वस्तू उचलायला लागतं, असा त्याचा अर्थ आहे. नंतर कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे बौद्धिक विकास. आता हे नवजात जे शिशु असतं त्याला काही भावजीवनच नसतं, म्हणजे त्याला काही बाहेरचं काही जग माहीत नसतं. पण आत्ता मात्र काय झालं असतं लक्षात घ्या, संवेदना होणं हेच त्याचा बौद्धिक विकासाची सुरुवात असते. म्हणजे एखादी संवेदना होणं हीच त्याची बौद्धिक विकासाची सुरुवात असते. कुठलीही संवेदना होणं म्हणजे थंड लागणं, म्हणजे पहा लहान मुलं शू करतात, मग ते नंतर थंड झालं ते त्याला ते थंड लागलं की ते रडतं. नंतर प्रकाश खूप पडला तरी डोळ्यात तर ते रडतं. हा जो प्रकार असतो तर हे त्याचा बौद्धिक विकास आहे. नीट समजून घ्या, हा त्याचा बौद्धिक विकासच आहे, कारण इथं संवेदना त्याला झालेली आहे. जर संवेदना झाली नाही तर मग ते होणारच नाही ना. म्हणजे संवेदना होणं हा बौद्धिक विकासाचा भाग असतो. नंतर मानसिक किंवा बौद्धिक विकास हा मेंदू, मज्जासंस्था व सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. असं आहे पहा की वयाच्या 5 वर्षापर्यंत मेंदूचा 75% 5 ते 6 वर्षापर्यंत मेंदूच्या 75 ते 85% विकास झालेला असतो, होत असतो. आणि म्हणूनच मग याच कालखंडामध्ये मुलाला चांगलं वातावरण, चांगलं खायला, विशेषतः ज्याच्यामध्ये प्रोटीन्स असतील भरपूर, अशा प्रकारे खायला मिळणं, चांगली परिस्थिती मिळणं, चांगलं वातावरण मिळणं की जेणेकरून त्याचा बौद्धिक विकास चांगला होईल. असं आता तुम्ही म्हणाल नाही सर आमची त्यावेळी परिस्थिती चांगली नव्हती, आता आम्ही काय करतो, आता आम्ही त्याला चांगलं खायला देतो. आता चांगलं खायला देऊन त्यावेळेचा तो बौद्धिक विकासाला जो मार बसलेला आहे तो दुरुस्त होत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून मगाशी मी म्हणतो तेच पुन्हा सांगतोय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण असं म्हणले पहा की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण काय करतो की 3 वयापासून म्हणजे 6 वयापासून जे आपण पूर्वी हे केलं होतं त्याच्याऐवजी आता आपण काय केलं 3 ते 18 वर्षापर्यंतची आपण जबाबदारी शासनाने घेतली. का तर समजा आमच्याकडे जी मुलं आहेत 3 ते 5 वर्षे ह्या कालखंडामध्येच जर मुलं जर कुपोषित राहिली, त्यांना जर प्रोटीन्स मिळाले नाहीत तर त्यांच्या बुद्धीचा विकास चांगला होणारच नाही. त्यांना जर चांगलं वातावरण मिळालं नाही तर बौद्धिक विकास होणारच नाही. आत्ता आपल्याकडे काय होतं, आत्ता आपल्याकडे आहे म्हणजे बालवाडीत आपल्याकडे घालतात, पण कोण घालतं, शहरातले लोक घालतात, ज्याची घरची परिस्थिती चांगली आहे ते घालतात, किंवा खेड्यात काही ठिकाणी अंगणवाडीत घालतात. परंतु अजूनही अशी कितीतरी मुलं आहेत की ज्यांना ह्याचं काही शिक्षण हे मिळत नाही, ह्या काळात काही शिक्षण मिळत नाही. म्हणून मग शासनाने आता काय केलं की या वयातल्या मुलांनासुद्धा हे मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे, चांगलं खायला मिळालं पाहिजे, कुपोषण होता कामा नये.
त्याला चांगलं वातावरण मिळालं पाहिजे. आणि म्हणून 3ऱ्या वयापासूनची जबाबदारी आता शासनानं उचललेली आहे. ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये म्हणलेलं आहे की RTE जे आहे त्याचं एक्सटेन्शन असं केलं त्यांनी 3 वर्षापासूनचं ही जबाबदारी घेतली. म्हणजे आता बालवाडीत हे मूल येणार 3-3.5 वर्षाला. मी म्हणलं तुम्हाला 3.5 वर्षाला मूल बालवाडीत येतं. बालवाडीत आल्यानंतर काय होईल, त्याला चांगलं खायला दिलं जाईल शासनाकडून. आता आपण फक्त प्राथमिक शाळेमध्ये दुपारचं जेवण देतो आहे. आता बालवाडीमध्ये नुसतं जेवणच नव्हे तर जेवणावर त्याला नाश्ताही देणार आहे. अत्यंत पौष्टिक असा नाश्ता देणार आहे. आणि त्याची त्याचा सगळा तपशील नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला दिलेला आहे. हे लक्षात घ्या. का तर त्याच्या मेंदूचा, त्या मज्जासंस्थेचा चांगला विकास व्हावा. 1 महिन्याचं मूल टक लावून पाहू शकते. आता हे टक लावून पाहणं हे सुद्धा त्याच्या बौद्धिक विकासाचा भाग आहे. लक्षात घ्या. किंवा एखादी त्यांनी वस्तू दाखवली त्याला की तिकडे त्यांनी मान फिरवणं, मान वळवणं, हा त्या बौद्धिक विकासाचा भाग आहे. समजा अशी कल्पना करू आपण, मेंटली रिटायर्ड जर समजा ते मूल किंवा मेंदूचा विकास झालेला नसेल तर ते मुलाला कळणारच नाही की आपण हे बोट कुठं ठेवतो. आपण जसं बोट फिरवतो तसं मूल बोट जर डोळे फिरवत नसेल तर याचा अर्थ असा होतो की त्याचं काहीतरी गडबड झालेली आहे. म्हणजे किंवा एखादी थोडीसा आवाज केला आपण तर मुलांना त्या ह्याने काय करायला पाहिजे, आपण पटकन तिकडे जाऊन मान वळवली पाहिजे. हा जे काही भाग असतो आणि वळवते ह्याच्यामध्ये ते वळायला लागतं. हा त्याचा बौद्धिक विकासच असतो. लक्षात घ्या. असं जर झालं नाही तर मग काहीतरी घोटाळा असतो. म्हणजे लहान मूल जर हे मगाशी म्हणल्याप्रमाणे त्याला संवेदना होणं, तहान भूक लागणं, वेळच्या वेळेला तहान भूक लागणं, ह्याची जाणीव होणं, तहान भूक झोप यांची जाणीव होणं, हा जो भाग आहे म्हणलं त्याला की ह्या सुद्धा त्याचा बौद्धिक विकास आहे. म्हणजे ह्या कारण हे सगळ्या संवेदनेशी गोष्टी संबंधित आहेत. म्हणजे हा सगळा बौद्धिक विकासाचा भाग असतो. नंतर 1 ते 2 वर्ष कालावधीत मूल इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते. ते काय करतं मग की मोठ्याने आवाज करणं की जेणेकरून आपल्याकडं मुलांनी पाहावं वगैरे. एक छोटी जाहिरात छान आहे पाहत्या एक TV वर. एक लहान मुलगा ते बाळ दाखवलेला आहे. ते दुसरा एक छोटा मुलगा म्हणतो तो बदमाशी वगैरे असं काहीतरी आहे. ते मुलीकडे हसतं मग नंतर त्या मुलाला. तर अशी लहान मुलं असतात ती काय करत असतात, वेगळ्या ह्यानं आपल्या कृतीनं या मुलांचा लक्ष जे आहे ते वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतात. नंतर याच कालावधीत हे वस्तूचा आकार आणि आकारमान लक्षात घ्यायला लागतात. म्हणजे हे 1 ते 2 वर्षाच्या काळातलं जे काही मुलं आहे ते काय करतं, वस्तूचा आकार जे आहे त्याचा आकारमान त्याला लक्षात यायला लागतो. म्हणजे याच काळात मूल खूप जिज्ञासू बनतं व वारंवार प्रश्न विचारायला लागतं. म्हणजे या ठिकाणी पहा, म्हणजे हे काय ते काय ते काय सारखं ते त्याचं चालू असतं. ते म्हणजे आपणच कंटाळतो, काय चाललं सारखं उगीच विचारतो आपण, त्याला दडपतो. पण खरं म्हणजे त्याची जी जिज्ञासू वृत्ती असते ती विकसित व्हायला पाहिजे. त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्या प्रत्येक जिज्ञासेची पूर्ती केली पाहिजे. त्याऐवजी आपण त्याच्या जिज्ञासेच्या प्रश्नाला कंटाळून आपण त्याची जिज्ञासाच मारून टाकतो. गब्बैस तुला चुप बैस असं म्हणून त्याची जिज्ञासा मारून टाकतो. तर हे होता कामा नये. लक्षात घ्या. नंतर भावनिक विकास. जसं मी म्हणलं तुम्हाला की नवजात जे शिशु असतो त्याच्यामध्ये प्रेम, भीती, राग अशा कुठल्याच भावना नसतात. कारण ते एक जीव असतो फक्त. पण जसजसं ते वाढायला लागतं तसतसं हळूहळू त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या भावना निर्माण व्हायला लागतात. मग असं म्हणलं की 4 ते 6 महिन्यापर्यंत त्याला भीतीची जाणीव नसते. 4 ते 6 महिन्यापर्यंत भीती वगैरे काय त्याला नसते. 1 वर्षापर्यंत भीती, राग, प्रेम आणि आनंद या भावना ते आता व्यक्त करायला लागतं. म्हणजे ते रडतं. भीती आली की किंवा कशी भीती वाटली ते की रडतं. मग आवाज मोठा झाला असेल म्हणा किंवा आणखी काय झालं असतं ते रडायला लागतं. राग व्यक्त करतं, प्रेम व्यक्त करतं, हसतं म्हणजे आणि आनंद व्यक्त करतं हसून वगैरे अशा. तर ह्या सगळे जे आहेत ह्या सगळ्या मात्र हे सगळे ते इंद्रिय सुखाशी, म्हणजे त्याचा आनंद जो असतो, राग असतो, भीती असते, सगळं ती इंद्रियाशी संबंधित. म्हणजे त्याला भीती जी असते ती कोणाला टोचणे, जशी इंजेक्शनची भीती वाटते त्याला, टोचण्याची भीती वाटते, राग कशाचं येतो ठिकाणी त्याला जे काही मिळत नाही, शारीरिक त्याला त्रास होतो, त्याच्यातनं त्याला जे निर्माण होतो ते राग म्हणा, तो प्रेम म्हणा, हे सगळं शरीर सुखाशी संबंधित सगळ्या भावना ते असतात. लक्षात घ्या. 2 वर्षानंतर मूल आपल्या राग, प्रेम, द्वेष या भावना चावणे, वस्तू फेकणे, रडणे, उड्या मार असे टाळ्या वाजवणे या मार्गानं व्यक्त करतं. म्हणजे आता या ठिकाणी ज्या होत्या पहिल्या ज्या म्हणलं तुम्हाला 1 वर्षापर्यंत या भावना ज्या आहेत ह्या सगळ्या ज्या व्यक्त होतात त्या कशा फक्त इंद्रिय सुखाशी असतात. आता मात्र काय करतं की मूल वेगळ्या मार्गाने व्यक्त करतं. म्हणजे राग आला की वस्तू फेकून द्यायचे किंवा भीती वाटली तर रडायचं म्हणा किंवा उड्या मारायच्या, काय आनंद झाला तर टाळ्या वाजवायच्या, या मार्गानं ते व्यक्त करायला जातं. भावनिक विकास हा कुटुंबातील व्यक्तींची संख्या
व त्यांच्याशी होणाऱ्या बालकाच्या होणाऱ्या आंतरक्रियावर अवलंबून असतो. म्हणजे काय पहा, तर ते घरामध्ये समजा आपण अशी कल्पना करू की ऐन वडील दोघंच आहे आणि ते एक मूल आहे. कदाचित आई वडील दोघंही सर्व्हिसला जात असतील आणि ते मूल मग कोणतरी एखादी दाया वगैरे सांभाळत असेल, किंवा कदाचित समजा आईच असेल, घरी राहिली असेल, वडील सर्व्हिसला जात असतील, एकटी आई आणि एक मूल असं जर फक्त घरात वाढत असेल तर त्या आईशी किती आंतरक्रिया त्याच्या होतील. पण जर घरात अनेक बालकं असतील आणि आणखी जास्त व्यक्ती असतील, आजी असेल, आजोबा असेल, मामा असेल, काका असेल किंवा शेजारी पाजारी असतील आणि त्यांच्याशी मुलं मी पाहिलं खेड्यामध्ये पूर्वी असं असायचं की ती मुलं घरात खूप मुलं असायची. तर जेवढी मुलं जास्त असतील तेवढा त्याचा भावनिक विकास जो आहे तो जास्त होत असतो. लक्षात घ्या, कारण या ठिकाणी त्याला इथं मर्यादा पडते, आंतरक्रियांनाच मर्यादा पडतात. माणसं जेवढी मर्यादा असली तेवढी आंतरक्रियाला मर्यादा पडतात. म्हणून जेवढी माणसं जास्त असतील आणि म्हणून मग आपण काय करतो, आता अडचण अशी येते मग की भावनिक विकास तर व्हायला पाहिजे घरात. तर माणसं आता आपण असं नाही करू शकत किंवा नाही मग आता मी सगळ्यांनी पुन्हा एकत्र कुटुंब पद्धतीत राहा असं आता आपण कोणाला कंपेल नाही करू शकत. म्हणून तर मग आपण अशी व्यवस्था करतो ना की या मुलांना आता प्ले ग्रुपला घाला, म्हणजे बाकीची मुलं असतील, शिक्षक असतील, इतरांशी त्याचा संबंध येईल, जेणेकरून त्याचा भावनिक विकास देखील चांगला व्हावा. नाही तर काय होईल माहिती आहे का, त्या मुलाला ते दुसऱ्याची ही वस्तू द्यायची असते, दुसऱ्याची घ्यायची असते हे कळणारच नाही त्याला. म्हणून हे जेव्हा आपण प्ले ग्रुपमध्ये म्हणा, बालवाडीमध्ये जे घालतो त्याचं कारण हे असतं. आता याचा संबंध आपल्या अभ्यासक्रमाशी किंवा आपल्या परीक्षेशी कसा आहे लक्षात घ्या. कारण आपल्याला जे काही आता तुम्ही जे TET देतात किंवा परीक्षा देतात, या परीक्षेमध्ये याचे साधारणपणे काय प्रश्न असू शकतील. तर काय होईल पहा, एखादं वैशिष्ट्य मुलाचं जे काही वैशिष्ट्य सांगितलं जाईल आणि ते साधारणपणे ह्या वयोगटामध्ये व्यक्त होत असतं. मुलाचा मूल जे आहे ते राग व्यक्त करण्याचा जो काही त्याचा भाग असतो तो टिंब या महिन्यामध्ये किंवा ह्या वर्षामध्ये होत असतो. मग ते 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष वगैरे वगैरे अशा अर्थानं आपल्याला सांगता येईल. तसंच आपल्याला असंही म्हणता येईल की या वयोगटामध्ये मी या ठिकाणी आपण असं म्हणलं की बालकाचा जो कारक विकास असतो, आता आपण म्हणलं की शारीरिक विकास आहे, बौद्धिक विकास आहे आणि कारक विकास, आपण 3 विकास पाहिले या ठिकाणी, भावनिक विकास. आता या ठिकाणी राग, भीती निर्माण होणं हे अमुक विकासाचं रूप आहे असं म्हणलं. मग ते शारीरिक असेल, बौद्धिक असेल, भावनिक असेल, सामाजिक असेल, मग तुम्हाला इथनं पर्याय तुम्हाला शोधावं लागेल. म्हणजे ही जी वैशिष्ट्य फक्त आपण वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे. कारण आता काय होणार आहे पहा, की जे तुम्ही ज्यावेळेला शाळेत शिक्षक होऊन जाल त्यावेळेला कदाचित ह्या बालवाड्या त्या प्राथमिक शाळेला जोडल्या गेलेल्या असतील आणि त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक असणार आहे की बालवाडीत येणारं मूल आहे त्याची पण काय वैशिष्ट्य असतात हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून ही जे काही आपण म्हणतो की जी शैशव अवस्था आहे याचा आपल्याला अभ्यास थोडासा आवश्यक आहे. वास्तविक पाहता आपला संबंध पुढे जास्त येतो, म्हणजे जी काही बाल्यावस्था आहे, पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्थेत आपला जास्त संबंध येतो, पण ही देखील आपल्याला थोडीशी माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून आपण याचाही थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे.